गोळाची भाजी म्हणली ह्यात आहे हो. कसली गोळाची होय. चिगळाची भाजी ये संध्याकाळी हे करायला भाजी करायला. चालते ना उसा तर बांधा येईल लय पडलेला दिसतोय. त्याला बरं. माती बी लावली नाही तुम्ही अहो. हा माती बी लावली नाही ह्याला. आजच्या इकडे पडला. हा होय हे करलं असं का वाऱ्यानंच करलाय तुला है ना. वाऱ्यानं काढलाय ग. माझं म्हणे बांधूनच आता घ्यावं. त्या माणसाला फोन लावतो घे उद्याच बोलवतो. हा बांधून घेतलं म्हणजे आपलं टेन्शन बी मिटलं. माती बुडायला लागली का ती काय बस वाऱ्यानं आत पडायला लागला. पडणार नाही वाऱ्यानं. हा बुडाला माती लागली हो पडणार नाही हो वाऱ्यानं. असं एक ते एक हे राहील. दाट बी लय झाला ऊस. ऊस बी दाट लय झाला. नाही अगं. तर एवढ्या फट्या फुटतेला वाटलंच नव्हतं. फुटे वे हा फट्या मोडायला वारा लय होता ती सगळं. हा लय वारा होता. घरी पिपरण पडायचं भ्या वाटत होतं. तर काय इतका वारा होता. काय आता त्याला उद्या बोलून आहे ना बांधून टाक. लेटर खाली भुईत राहील तर चालेल का होतं. कशा आणि पाणी कसं पडायचं मातीत नुसतं का पडत. लेटर परत फुटल्यापर्यंत नवीस टाका त्याला होय नवीस टाका लागते. पण ब्लॅटर पूर्णच रुजून जाईल परत. काढू की बाहेर हळूहळू. होय काय करायचं हे तसं धुवून उचलत जायचं आत ना. परत ना हाय अशी एक जणांना बाहेर ना वडायची निघते. त्याला लवकर सकाळ 7ला येऊ लागते तरच उसात घुस वाटते. हा हाय अशी वडायची नाही. हायशी ओढली का मग तुटल. लय बांधायचे मोहर केला उसावर. लय उंची जाय. त्याला लावून घेतो उद्या बोलू. तर ही रोपं लावलेली ती बघा आम्ही. रोपं लावल्यावर महिनाभर आम्हाला काय झोप लागली नाही बघा. का तर उगाच काय तर केलं कोणाच तर ऐकलं असं वाटायला लागलं. पण आता ऊसाकडे बघितल्यावर वाटतंय खरंच आपल्या जे बुद्धीला पटेल ती करायचं असं वाटतं खरंच. आहे का नाही. तर काय महिनाभर अक्षरशः मला झोप सुद्धा लागली नाही. कारण तशी दिसतच होती. रोप फुटली पण नाही ती हाय अशी दिसते. त्याला त्याची काय हेच दिसलं नाही. प्रक्रिया दिसली नाही महिनाभर. परत ना महिन्या दीड महिन्यानं अशी रोपं बी चांगली दिसायला लागली आणि फाट्या बी फुटायला लागले. ती मग बरं वाटायला लागलं. याला अजून आम्ही काय घातलं नाही. खात नाही काही नाही. हाय अशी रानात आपली बाग काढली त्या बागाच्या रानात टोचले ते आणून रोप. आणि आता पण ह्याला खात घालत नाही. डायरेक्ट वर खात तेवढं घालायचं. शेणखत काय ह्याला घालत नाही आता. तर हाय असं आम्ही बांधून घेणार आहे. कारण लय मोठा झाला आताच ऊस. बांधण्याच्या पुढे गेला ऊस. तिकडं ह्याचं खात घालायला लागते. कारण तिकडं घातलंच नव्हतं खात कधी शेणखात. मग आता ते तिकडं शेणखात घालून मग बांधायचा ते ऊस. तर हे म्हणलं उद्याच्याला ह्याला एक दिवस जाईल तर उद्याच्याला पटकन बांधून घेतलेला बसायला म्हणजे पावसात कोणचंच होणार नाही. आणि फी रानं कशी ती एकदम चिखलाची येते. ह्याच्यात परत शिरायचं येत नाही. मग ह्या रानात एकदा मोठा पाऊस झाला का ह्या रानात मग जायचं येत नाही. त्यामुळं गडबड करून पटकीनही बांधून घेतलेला आपल्याच फायद्याचा आहे. म्हणून आता हे उद्याच्यालाच बांधून घ्यावं लागतंय बघा. आणि इथं कसं वाट्या बिट्या रानासनी नाही त्या ना. त्यामुळं वाहन मोठं आणायचं म्हणलं तरी बी आहे. ज्यावेळेस ऊस तोडल त्यावेळेस ही रानं मोकळी. तर वर मोठं वाहन म्हणून ह्या रानात मी येत नाही. असं आहे. बाग होते आमची तर हिथं बाग आम्ही उतरायचो आणि त्या तिकडं खाली नेऊन तिकडं खाली न्यायचो. खाली वाहन उभा करायचं. इतकी अपदा होती. तिथं दुसरं काय नाही. दुसरं कोणतं पीक करायचं जरी झालं तरी याला वाट नाही. त्यामुळे लय अडचण येते बघा. कोणतं पिकच दुसरं करता येत नाही. म्हणून राग ऊस केलाय. ऊसाच्या वेळेस कशी साईडची रानं मोकळं होते ती ना. ज्वारी बाजरी निघून जाते ज्वारी निघून जाते. त्यावेळेस आपलं कुठनं पण वाहन घालता येतंय. पटकन आपला ऊस तोडून हे येतोय असं होतंय. त्यापाय ऊस लावलाय तर ऊस बी लावल्यासारखा चांगला आलाय बघा. आता एकच आहे पावसानं जरा साथ दे पाहिजे. पाऊस भरपूर जरा पडला. अजून एक पडलाय चांगला असा. अजून एक दोन चांगलं पडलं म्हणजे मग पेरणी बी होती आपली. बाजरी बी खायला होईल. सगळंच व्यवस्थित होईल. पण फक्त वेळेत पडला पाहिजे पाऊस. पावसाची गरज आहे आता सध्याला म्हणलं तर. आता कामापुरता बघा पडलाय. लय अडचण होत होती भिजवायची. ह्या रानाला लावायचं का त्या रानाला लावायचं
पाणी असं होत होतं. पाणी बी कमी कमी चालत होतं. 1 तास 2 तास चालत होतं. मग त्याच्यात बाग भिजवायची का वांगी भिजवायची का ऊस भिजवायचं असं वाटत होतं. पण ह्या काल परवादीच्या पावसानं चांगलं केलं आपलं. सगळीच रानं ओली चिम करून गेला. आता तसंच अजून 2 पाऊस पडावं म्हणजे मग शेतकऱ्याचं सगळ्या सरळ होतंय. आबळ आलेलं दिसते पण काय काढतंय मग पावसाचं काय. वारं बी येतंय. त्या दिवशी कसं वारं नव्हतं काय नव्हतं त्यामुळं आला पाऊस. आता मिरुग महिना उद्या निघायचा असला. आज तास 7 तारीख आहे ना. 8 आहे. नाही 6 आहे. हां 6 आहे. आज बी 6च आहे. 7 आहे. 7 आहे का? हां मग आज निघला ना मिरूग. उद्या उद्या निघणार आहे. तर मिरगाचा पाऊस पडला तर बरं होईल. पडणार त्या बिना पाणी नसल्यामुळे ह्या बागेला धरायलाच मिळणार नाही. मिरगाच पाऊस होणार चालू आता. बस पडलाय बांधायचं आता. ही नाही बारका आहे ती बसल ह्यात आहे ना बसते. तू पण गरजायला लागलं तिकडं घेतली. वांगी तोडायची ते अजून आम्हाला लय काम आहे. जरा म्हणलं ऊस बांधायचा आहे म्हणते तर म्हणलं बघून तर यावं कसं आहे काय ऊसाचं. तर ऊस काय 5-6 2-3 कांड्यावर ऊस गेला बघा. आता हे बांधून घेतला म्हणजे मग बरं होईल एवढं. आता ती परत पाऊस आल्यावर बांधता येत नाही मग असं आहे. मग पुढं 8-15 दिवस मोहरं लांबतंय. तर वरती वाऱ्यानं पाकच हातरून बितरून होया ऊसाच त्याचं भ्या आहे. तर घ्या तेवढा ऊस बांधून पटकीन आपलं एक काम आपली सुपी करा. तर चला आता आम्हाला वांगी तोडायची ती पावसा पाण्याची आपल्या लवकर सुरुवात केलेलीच बरी आहे. म्हणून आता वांगी तोडायचं. तू वांग्यात एकदा गेलं का व्हिडिओ कराय काय बनत नाही म्हणून म्हणलं इथंच चालू करा व्हिडिओ आपला. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.